आतड्याचा कॅन्सर हा पचनसंस्थेतील मोठ्या आतड्यात विकसित होणारा धोकादायक असा कॅन्सर आहे. हा सुरुवातीला शांतपणे वाढतो आणि वेळेत लक्ष नाही दिलं तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. पहिला महत्त्वाचं म्हणजे पचनसंस्थेचं काम बिघडतं. आतडे अन्नातील शोषण व्यवस्थित शोषून घेत नाही. त्याच्यामुळे आतड्याच्या कामावरती परिणाम होतो. मुख्यतः कॅन्सरच्या पेशी वाढल्यावर अन्न व्यवस्थित पचत नाही. शोषण शोषले जात नाही. वारंवार ॲसिडिटी होते, गॅस होते, पोट फुगतं. यामुळे शरीर कमकुवत होऊ लागतं. मलविसर्जनामध्ये गंभीर बदल होतात. कॅन्सर वाढत गेल्यावर आतडे अरुंद होतं किंवा बंद होऊ शकतं. मल खूप पातळ होणं किंवा मल कडक होणं, खूप कठीण होणं, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता, मलामध्ये रक्त येणं, मलाची दुर्गंधी येणं, काही वेळा मलविसर्जन पूर्ण होणार नाही अशी भावना आपल्या मनामध्ये सतत राहते आणि याचं कारण म्हणजे ट्यूमर आतडे अडवत असतो. त्याचप्रमाणे आतड्यात वेदना होणं, कॅन्सर वाढल्यावर आतड्याभोवती सूज येते, ब्लॉकेजेस आणि इन्फ्लेमेशन होतं. पोटात चिरण्यासारखा किंवा दाबासारखा त्रास होतो. रात्री वेदना खूप वाढतात आणि पोटामध्ये सतत गोळे आल्यासारखं पेशंटला वाटतं. तेव्हा ही लक्षणे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे रक्तस्रावामुळे रक्तक्षय होतो. मलात दिसणारे किंवा न दिसणारे रक्तस्राव वारंवार होत राहतात. हिमोग्लोबिन झपाट्यानं कमी होतं. चक्कर येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, सतत थकवा, अशक्तपणा, वजन झपाट्यानं कमी होणं, अन्न व्यवस्थित पचत नाही आणि कॅन्सर पेशी शरीरातील ऊर्जा जास्त प्रमाणात वापरतात. वजन सतत कमी होत राहतं, भूक लागत नाही, चेहरा कोमेजतो, शरीर सुकल्यासारखं वाटतं, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. कॅन्सर वाढल्यावर आणि कॅन्सर पेशी पसरल्यावर शरीराला सूक्ष्म जंतूशी लढता येत नाही. त्यामुळे वारंवार आजार होतात, संसर्ग वाढतो, शरीरातील इतर अवयवांमध्ये प्रसार होतो. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर आतड्याचा कॅन्सर हळूहळू इतर अवयवांमध्ये पसरतो. जसं की यकृत, फुफ्फुस, पोटाची त्वचा, स्नायू, हाडे यांच्यामध्ये हा कॅन्सर पसरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हा जर कॅन्सर पसरला तर मग तीव्र वेदना होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, पिवळे झालेले डोळे, त्वचा यांच्यामध्ये बदल जाणवतो, हाडांमध्ये वेदना खूप होतात, आतड्यांमध्ये पूर्ण अवरोध होतो. कॅन्सर खूप वाढल्यावर आतड्याचा मार्ग पूर्णपणे बंदही होऊ शकतो आणि जर तो मार्ग बंद झाला तर पेशंटला मात्र खूप त्रास होतो. जसं की उलट्या सुरू होतात, पोटात घेतलेलं अन्न राहत नाही. हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारांची आवश्यकता असते, अन्यथा जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे आतड्यांमध्ये छिद्रही राहतं. ट्यूमरच्या पेशी आतड्यांची भिंत कमकुवत करतात. त्यामुळे आतड्याला छिद्र पडतं. त्यामुळे पेशंट खूपच कमकुवत होतो. त्याचप्रमाणे मल शरीरात पसरू लागतं. रक्तात संसर्ग होऊन जीवघेणा धोकाही निर्माण होऊ शकतो. मानसिक आरोग्यावरही परिणाम होतात. भीती, चिंता, ताण वाढतो, झोप लागत नाही, नैराश्य वाढतं. मानसिक ताणामुळे शरीर आणखीच कमकुवत होतं आणि कोणत्याही रोगाला ते सहज बळी पडतं. त्याचप्रमाणे कधीकधी सुरुवातीला लक्षणेही दिसतच नाही. म्हणून 40 वर्षानंतर किंवा कुटुंबात जर आतड्याचा कॅन्सरचा इतिहास असेल तर नक्कीच तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः मलविसर्जनातील बदल आणि पोटदुखी, मलात रक्त येणं ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका. आतड्याचा कॅन्सर ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या टेस्टही आहेत, त्याही करून घेणं गरजेचं आहे. जसं की टूल टेस्ट करणं, यामुळे मलात रक्त आहे का हे पाहिलं जातं. कोलोनोस्कोपी केली जाते, यामुळे आतडे कॅमेरा लावून पाहिलं जातं. बायोप्सी गाठ कॅन्सरची आहे का हे पाहिलं जातं. MRI, CT स्कॅन, कॅन्सर किती पसरला आहे हे पाहिलं जातं. आतड्याचा कॅन्सर वेळेत पकडला तर 90% पर्यंत उपचार यशस्वी होतात. पण जर तुम्ही दुर्लक्षच केलं तर मात्र त्याचे शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतात आणि पेशंटच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. तेव्हा दिसणारी लक्षणे जर दीर्घकाळ राहिली तर कोणत्याही आजारांकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा दगावण्याची शक्यता मात्र वाढते.